राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला। महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केलाय। विशेष म्हणजे अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केलेली होती। मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प मांडला। आजचा अर्थसंकल्प हा 2047च्या विकासाकडे जाणार आहे। महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत। यासाठी एक समिती स्थापन करून विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील। सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरं केलं जाईल। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालंय, तर राज्यात काही योजना सुरू केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। नमस्कार, मी आहे बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। माझं अंतःकरण जड झालंय। अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला। त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहील। त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाईल। नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू केला जाईल। हा अर्थसंकल्प त्यांना सादर करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच अजित पवार आज आपल्यात नाहीत। त्यांच्या जाण्यामुळे त्यांची पोकळी भरून निघू शकत नाही। काम करणारा माणूस अशी त्यांची ओळख होती। लवकरच त्यांचं स्मारक बनवण्यात येईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली आहे। महाराष्ट्राच्या 2026-2027च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले, तर मधुमेहावरील उपचार, कर्करोगावरील औषधं, क्रीडा साहित्य, वैद्यकीय उपकरणे, सौर पॅनल हे सगळं झालंय स्वस्त। आणि या अर्थसंकल्पातून काय महाग झालं, तर दारू, सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थ। या अर्थसंकल्पात 10 मोठ्या घोषणा केल्या गेल्यात। पहिली, हा अर्थसंकल्प 2047च्या विकासाकडे जाणार आहे। महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत। यासाठी एक समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल। संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालंय। ग्राम समृद्धी अभियान राबवलं जाणार आहे। 2, अजितदादा पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला। त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली। त्यांना श्रद्धांजली म्हणून अजितदादा पवार यांचं भव्य स्मारक उभारलं जाईल। त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू केला जाईल। हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। 3, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा मंजूर करण्यात आलाय। ग्राम सडक योजनेअंतर्गत 30,000 गावे जोडली। 2,450 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून 23,000 पुलांचं काम हाती घेतलंय। मुंबई आणि पुणे जलद गतीत ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे। 4, गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचा हा सहभाग करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पानंद रस्त्यांना मान्यता दिली आहे। 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान बाजारभाव माहिती दिली जाते। 4ही कृषी विद्यापीठात AI ची मदत घेतली जात आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे। ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येते। 1,31,00,000 फार्मर ID फेब्रुवारीपर्यंत झालेत। 4 वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील। आगामी 2 वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे। 5, राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे। प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघु केंद्र स्थापन केले जातील। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्र उभारणार आहोत। 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत। प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर बसवणार। बांबू विकास प्रकल्प वाढवणार। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे। मुंबई आणि पुण्यात $50 अब्ज केंद्र तयार करण्याचं उद्दिष्ट आहे।
गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास आले आहे. 6. मुंबईत केंद्राच्या मदतीनं इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू. पुणे हे GCC साठी देशात सर्वाधिक पसंतीचं शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 7. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोपवे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये 3री चित्रसृष्टी उभारणार आहोत. 8. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार. अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार. राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्ध महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार. पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 9. कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलंय. आणि शेवट आणि 10. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.